मित्रांनो कसं झालंय ट्रेन फुल जाम आहे आणि स्लीपर आहे पण वाटतंय फिलिंग कुठे चाललो गोव्याला। बघा मित्रांनो आमची हीच विंडो होती फक्त तिकीट आमची कन्फर्म नाही। आजचा क्राऊड बघा गोव्याला। मित्रांनो सकाळचे 6:30 वाजले रत्नागिरी सोडली पण आमची गर्दी काही कमी नाही होत। या साईडला बघा सँडविच अंडा सँडविच सँडविच अंडा सँडविच सँडविच गणपती बाप्पा मोरया। नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय आणि आता आपण पोहोचलो आहे CSTला। आज चाललोय आपण गोव्याला। तुम्ही थंबनेल बघून तर समजून गेला असालच। आता आहे आपल्या समोरच कोकण कन्या पूर्ण पॅक झालेली आहे मित्रांनो। जनरलमध्ये तर पूर्ण पॅकच आहे, जे रिझर्वेशन आहे त्यामध्ये पण टाईट झालं आहे। तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये गोव्याचा जो सफर आहे तो तुम्हाला समजेल। थोड्याच वेळात जे आमचे हाल होणार आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल। फायनली मित्रांनो आता जाऊया आणि वेळ न घालवता रिझर्वेशनमध्ये पण बघा। तर व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आवडल्यास तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट मात्र नक्कीच करा। थोड्याच वेळात तुम्हाला आहे ना माझ्या मित्रांची ओळख करून देईलच। आणि आज आपण चाललो आहे ते कामावरचे मित्र। 3 दिवसाच्या आपली जर्नी आहे। आजचा म्हणजेच उद्याचा परवा तेरवा आपण परत मुंबईला येऊ। तर चला बाय। आता आपण जाऊया ट्रेनमध्ये। माझ्या मित्रांनी विचार केलेला की ट्रेनमध्ये जाऊन आपण हे करूया ते करूया। तर आपण पाहूया आता की आता आम्हाला काय करायला भेटतंय। अहो माझा मित्र बघा मित्रांनो कसं झालंय ट्रेन फुल जाम आहे आणि स्लीपर आहे पण वाटतंय फिलिंग कुठे चाललो गोव्याला चाललं आणि असं उभ्याने आणि याचा चेहरा बघा। फर्स्ट टाइम स्लीपरचा आम्ही काढला वेटिंग लागला। हा माझा मित्र कोकणातलाच आहे पण कोकण प्रवास कधी केला नव्हता। आम्ही रिझर्वेशन केली सगळं वाटलं रिझर्वेशन तिकीट आहे आमच्याकडे तर जरा तरी खालती बसायला भेटेल पण ट्रेनची हालत नाही। हा आणि इतर जाऊन जनरल डब्बा आहे का रिझर्वेशन आहे ते समजत नाही। आणि जे 4 जण ठाण्याला चढणार आहेत ते आता विचार चालू आहे की भेटणार चढायला की माहिती नाही। तर बघूया अजून जर ट्रेन सुटली नाही 10:30 अर्धा तास टाईम आहे। अर्ध्या तासानंतर ट्रेन सुटेल तर पुढे जाऊन बघूया की आपल्याला किती अजून गर्दी पाहायला भेटेल। गणपती बाप्पा मोरया मोरया। आणि आमचा प्रवास आहे तो चालू झाला मित्रांनो। सगळ्यांचा गोंगाट बघा इकडचा गोंगाट बघा। आणि फायनली ट्रेन आहे ती स्टार्ट झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं। आपली ट्रेन मात्र स्टार्ट झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरनं। पण थोड्याच वेळात दादर स्टेशनवरनं जी गर्दी वाढणार आहे तिचा तुम्हाला थोड्याच वेळानंतरला अंदाज येईलच। पुढे गेली खाल्लं तर मित्रांनो सकाळचे 6:30 वाजले रत्नागिरी सोडली पण आमची गर्दी काही कमी नाही होत। या साईडला बघा या साईडला बघा। आणि माझे 4 मित्र आहेत ते 5च्या डब्यात आहेत म्हणजेच S7 आहे काहीतरी आणि एक जण वरती झोपला आहे। हा बघा आरामशीर म्हणजे याला काय पडलंच नाही। आणि हा भाई असा झोपला आहे की जी 4 दिवसाची झोप कंप्लीट नाही आली। एक तिकडे आता येणार आहे विलावडे स्टेशन। बाहेर जाऊया कारण पूर्ण बॉडीची वाट लागलेली आहे। रात्री 11ला सुटली ट्रेन आणि आता सकाळचे 6:30 वाजले आणि त्यामध्ये ट्रेन पण 1-1.5 तास लेट झालेली आहे। मात्र गर्दीमुळे रातभर झोप भेटलेली नव्हती पण सकाळी उठल्यानंतरला जी ह्या कोकणातला दृश्य आपल्याला पाहायला भेटले ते कुठल्या स्वर्गाविना कमी नाही। गुड मॉर्निंग मित्रांनो तुझं सर्वांचे स्वागत करतोय। ट्रेन कमीत कमी 1 ते 1.5 तास लेट आहे। आता आलो आम्ही विलावडे स्टेशन जवळ। आतमधून जे दृश्य पाहिले ना मित्रांनो डायरेक्ट बाहेर आलो। समोर बघा
हे जे आहे ती आपले कोकणातली सकाळ आहे आणि या सर्वांचे जे स्टेशन आलेलं आहे आणि एक नंबर व्ह्यू येतो मित्रांनो, पाहू शकता। रातभर आपल्याला काय शूट करायला भेटत नव्हतं, पण हे पहा। आणि आपले जर सिग्नलला थांबली असती ना ट्रेन तर खरंच फोटो बिटो काढायला भेटले असते। आणि अजून आपले मित्र पुढेच आहेत, त्यांचं बघायचं आहे आता 8 नंबर। जाऊया थोडा टायमानंतर आणि सकाळचे वाजलेले आहेत 7चा टाईम, तरी पण इथं जरा गारवा पाहायला भेटतो आपल्याला। बघू आपल्या मित्रांना जाऊया, त्यानंतरला अर्धे झोपले आहेत त्यांच्याकडे बघूया। व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि आपला हा जो गोव्यापर्यंत सफर आहे तो पहिल्यांदा चाललो आहे आपण थीमपर्यंत, कारण ह्याच्या आधी आपण कोकणापर्यंत प्रवास करायचो, ते म्हणजे आपला कुडाळपर्यंत। कुडाळच्या पुढे नाही गेलेलो, तर त्या पुढचं बघूया। नमस्कार मित्रांनो, पोचलो आपण फायनली कणकवलीला, पण आपल्याला कणकवलीला नाही उतरायचं आहे, थिविमला जायचं आहे। त्या चेहरे बघा, मी मगाशी शूट केलेला पण व्हिडिओ चालू नाही केलेली, तर परत बघा कळलं का। हा अक्षय, हा आकाश आहे आणि मराठी इथं तुम्ही माहिती आहे ना कोण आहे, आणि कल्पेश गेला आतमध्ये गणेश आहेत, खूप जण आहेत। आणि आता इथं ऑलमोस्ट आमची ट्रेन आहे ना ती खाली झालेली आहे आणि ट्रेन पण चालू झाली। तर ही आपली कणकवली आहे, म्हणजे जर तुमच्यापैकी काही लोकांना माहिती नसेल तर आपण कोकणामध्ये कणकवलीमध्ये येतो। तुम्ही जर कोकणामधील कुठे असेल, कोकणामध्येच नाही तर तुमचं गाव कुठे असेल तर कमेंट करा तुम्ही कुठल्या गावाचे आहेत, आणि चॅनलला जर तुम्ही आवडलास तर सबस्क्राईब नक्कीच करा। इथून आपला प्रवास आहे तो थिविमपर्यंत, कमीत कमी इथून 1 ते 1.5 तासाचा प्रवास आहे आपला, आणि त्यानंतरला अजून आपल्या आतमध्ये जायचं आहे। चला तर पुढचा जो आता निसर्ग पाहायला भेटेल। रातभर आपल्याला गर्दी होती आणि काळोख होता, ज्या कारण आपण शूट नाही केलं, पण आता तुम्हाला कंटिन्यू तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील। आणि कोकणातले ना निसर्ग आहे ना भन्नाट आहेत मित्रांनो। बघा मित्रांनो, आमची हीच विंडो होती, फक्त तिकीट आमची कन्फर्म नाही झाली, आणि असे चेहरे घेऊन गेलो आम्ही तर आमची कशी तिकीट कन्फर्म होणार। बघा बघा याला, बघा मी एकटा पावते ना तू आणि थोड्याच वेळात आमचा नाश्ता पाणीचा टाईम होणार आहे। आणि आता आम्ही आहे सिंधुदुर्ग स्टेशनजवळ, सिंधुदुर्ग, आणि इकडनं आता येईल कुडाळ, त्यानंतरला येईल, त्यानंतरला डायरेक्ट मला माहिती आहे की थिविम आहे, मधलं एक आहे काहीतरी, आणि सावंतवाडी आहे जे कोकणातलं एक लास्ट स्टेशन, जिथं दिवा सावंतवाडी, तितवारी एक्सप्रेस अजूनसुद्धा आहे ना, जे ट्रेन आहेत ते थांबतात। त्यानंतरला डायरेक्ट आपल्या सावंतवाडीवरनं आहे ते थिविम आहे। आणि जर तुम्हाला थिविमला गोव्याला जायचं असेल तर तुम्हाला 2 मार्ग आहेत, एक तर थिविम आहे जर तुम्हाला नॉर्थ साईडला जायचं असेल, आणि जर साऊथला जायचं असेल तर तुम्हाला मडगावला उतरायला लागतं। आता आपली ट्रेन जी चालू झालेली आहेत आणि सगळ्यांचे स्टेशन आलेले आहेत। रात्रभर उपाशी असलेले आम्हाला आता कुठे नाश्ता भेटत होता। चला तर पाहूया घरगुती आणि सुंदर असा आमचा नाश्ता। आबा आमचा घरगुती नाश्ता, सँडविच, अंडा सँडविच, सँडविच, अंडा सँडविच, सँडविच, अंडा सँडविच, सकाळचा नाश्ता, अंडा पाव नाही, ब्रेड। तर पहिला टेस्ट करून घेऊया कसा आहे। खातो मी आता। फायनली 9 तासाच्या प्रवासानंतरला आमचं इथं स्टेशन आलं। फायनली मित्रांनो आपण थिविमला उतरलेलो आहे। ट्रेन बघा जी लागलेली आहे आणि ऑलमोस्ट ट्रेन खाली झालेली आहे। आजचा क्राऊड बघा गोव्याला, पाठीमागे दिसत असेल। आणि आज आहे फ्रायडे, म्हणजेच 26 जानेवारी। तुमच्या सर्वांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा। दादा जाऊया बाहेर आणि तिथून म्हापसाला जायचा प्लॅन आहे। म्हापसावरनं जाऊन जिथे रूम भेटेल तिथे बघूया। बघा सगळेजण चालले आहेत आमच्यामधले,
अरे इथं आहे बॅग बघा, बॅग बघा भाईने. हां आमच्या ग्रुपमधला नाही. आज जायचं म्हापसा आणि पहिल्यांदा आलो थिविमला. ह्याच्या आधी कधी आलो नव्हतो. ह्याच्या आधी सिंधुदुर्गपर्यंत आलेलो, पण हा थिविमचा प्रवास. आणि इकडनं आता ही जाईल डायरेक्ट ट्रेन मडगावच्या दिशेने. आणि आता आपण आलो ते ह्या ठिकाणी, म्हणजेच आपल्या मुंबई साईडने. इकडनं जाऊया, तिकडनं मुंबई. मात्र थिविमवर तर आम्ही इझिली पोचलो, पण आता प्रश्न होता तो म्हणजेच आमच्या हॉटेलपर्यंत पोचायचा. थिविमपासून म्हापशाला कसं जायचं हे मात्र आम्हाला माहिती नव्हतं. माणसं चालली आहेत त्या दिशेने चालत चालत जात होतो. आणि क्राऊड बघा. नानी असं का वाटतंय? हा क्राऊड बघून मला वाटतं मला रूम भेटेल का? हां हा बघा आणि हा बघा. थिविम स्टेशनाबाहेरून आम्ही म्हापसाला जाण्यासाठी बस पकडली. तर मित्रांनो थिविमवरनं आलो आपण आता म्हापसाला. आणि मला असं वाटत होतं की मुंबईमध्येच क्राऊड आहे. हे पहा, म्हणजे असं वाटतं की दुनियाभरचे सगळीजणं आज गोव्यालाच आलेच आणि पूर्ण पॅक केलं. मगाची पण बस अशी बदली की लास्टला काल जशी ट्रेन बदलेली तशी बस बदलेली. आणि आताचं पण तेच आहे. तर इकडनं आता बस जाते कलिंगड बीच, कलिंगड नाही कॅलिंगड बीचजवळ. तर तिथे रूम घ्यायचा प्लॅन चालू आहे. तर एकाला कॉल केलेला, पण त्याचं बघूया पुढे गेल्यावर समजेल की आपल्याला कुठला रूम भेटेल. घरी गेल्यानंतरला काय करणार आहे माहिती नाही, पण डायरेक्ट बॅग टाकून झोपणार आहे. फिरणं बिरणं राहू दे. जसे हे वैतागलेत मित्र आपले तसेच मी पण. आणि आपली बस मात्र चालू आहे. तर फायनली मित्रांनो कॅलिंगडमध्ये आपल्याला रूम भेटलेला आहे. तो म्हणजे महफिल नावाचा आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा. आता बसलो आहे खालती आणि आता आपण फ्रेश झालेलो आहे आणि जरा जेवूया. त्यानंतरला बीचला जायचा प्लॅन चालू आहे. तुम्हाला आतापर्यंतचा हा माझा एक्सपिरियन्स सांगतो एक दिवसाचा. कधी पण येशाल ना मित्रांनो, हॉलिडे बघून नका येऊ. तुमच्या कामाची सुट्टी आहे, ॲटलिस्ट मारा सुट्टी, पण नका येऊ. तुमचे जर हॉलिडेला येतात तर काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का? पहिलं तर तुम्ही आहे ना रूम महाग भेटणार तुम्हाला. दुसरे जे वॉटर स्पोर्ट आहेत ना ते तुम्हाला जेव्हा तुम्ही चालू डेला येशाल ना तर तुम्हाला ते डिस्काउंट भेटेल. आणि तिसरं तर रेस्टॉरंट, जर तुम्ही बाहेर जेवायला जात असाल तर तिथं पण रेट हाय होतो. नीट लक्षात ठेवा, जेव्हा पण येशाल त्या हॉलिडे बघून नका येऊ. आणि आलात तरी पण जो मोठा हॉलिडे असतो तिथे 2-3 सुट्ट्या असतात तो बघून नका येऊ. इतर आपला ब्लॉग आहे तर मित्रांनो एंड करतो आहे. आणि आपला रूम आहे तो असा प्रकार. इथं नाश्ता चालू आहे आपला. आणि हा बघा. तर ब्लॉग आता मित्रांनो एंड करूया. आणि आपले गोव्याचे ब्लॉग कसा वाटला, आपले गोव्याचे ब्लॉग मित्रांनो येतच जातील. तुम्हाला काही ना पार्टमध्ये भेटतील. बघूया. आणि असा समोरचा 10 मिनिटाच्याच अंतरावर आहे बीच जो कॅलिंगड. आणि त्याच्याच जवळ आहे तो बागा बीच. आजचा प्लॅन आहे असा की कॅलिंगड बीच आणि बागा बीच जे नॉर्थ साईडचं आहे तो आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. त्यानंतरला उद्याचा असा विचार चालू आहे की साऊथ आम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे. तिसरा दिवस आहे तो बघू, जे चांगले व्ह्यू वाटतील त्यामध्ये जाणार आहे. आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला जायचं आहे घरी. तर तुम्हाला तवसर बाय बाय.